हाय एवरीवन, मैं हूँ श्वेता। मेरा नाम है इंदर और आप सबका स्वागत है हमारे चैनल में। सभी हम सूबेदार के अगले सीन पे रिएक्ट करने वाले, तो आइए देखते हैं। आइए देखते हैं। तर कोंढाणा का तर कोंढाणा म्हणजे 12 मावळ आणि देश याचं महाद्वार, 12 मावळचं मुख. याच्या 3 बाजू आहेत. एक बाजू तर ती कार्यात मावळात, दुसरी खेडे बारात, तिसरी गुंजन मावळात. सह्याद्रीची पश्चिमान उत्तरेकडची समद्यात मोठी रांग आहे भुलेश्वरची रांग. या भुलेश्वरच्या रांगीवरचा समद्यात मोठा आणि महत्वाचा गड आहे कोंढाणा. ज्याच्या ताब्यात कोंढाणा त्याच्या ताब्यात मावळ. जी तानाजी सुभेदार घरवे है काय बा ते पाहुणं बघ काय म्हणतात. वय तानाजीरावांचा मूल बेटा बेटा. कशा पै लागतो. तानाजी त्याच काय काकी सर येशत पार उत्तरात आलं ती आग्र्यात का कुठनं. तानाजीरावांनी म्हणा आग्र्यात यांच्याकडून पैका उधार घेतलं ती आग्रा ते मग आलं असं वय. हा. ऐकलं का यशोदे, माझ्या लेखानं म्हणजे शिवाजी राजांच्या सुभेदारानं या फाटक्या शेटकडनं फाटक्या पैसे शेट. उधार घेतलेत म्हणून. सावित्रे, तुझी देणेकरी आलेत बघ. तुझ्या नवऱ्याने म्हण आग्र्याला का कुठं या बाबाकडनं पैक उधार घेतल्या. थांबा बाबांनो, आता वय झालंय माझं. ते आलीस का ग सावित्रे. वाव, काय देणं आहे तुमचं. वहिनी साहेब फक्त भवानीच्या 5 कवड्या. सासूबाई ओळखते मी यांना. त्यांनी म्हणलं होतं का हे आपल्याला काहीतरी देणार आहेत. तर यो बाबा तो म्हणला का देणं वसूल कराय आले ते शेठ. असं म्हणलो मी नाही बा. मी आता म्हणलो का देणं द्यायला आले. देणे आहे हे, देणे आहे. आग्रा. असू द्या, असू द्या. लई लांबून आला असाल तुम्ही. होय. आता असं जाऊ द्यायची नाही म्या, नाही तर धनी रागेच त्या. होय. हात पाय धुनी आतमंदी थाळा लाविते. बाळा जेवायला खा. ठेव. तू सासूबाईला काय हवं लागत ते बघ. म्या बघते पाहुण्याकडे. दाखल्या जाऊ बाई. राजीराव. हा, त्यांच्या कारभारी. हा, असं, असं. बरोबर. सुरू करा. होय. अहो, आता काढ की कसं खाणार मग. हा, ठीक. हं? पर भाऊजी कसं काही येणं केलं. ते सांगतो. पण आधी तुम्ही एक सांगा वहिनी साहेब, ओळखलं कसं. अहो कुठं काय ओळखलं नाही म्हणून तर कट्यार चालवली. ते बरं का यांनी आई भवानीचं नाव घेतलं, नाही तर काय अकृत घडलं असतं माझ्या हातून. माय भगवती जाणू. पर अजून बी तुमची नावं कुठं ठावं आहेत मला. आणि मग आम्ही दोघं जर गरीब असलो तर हा? जाऊ बाई, रायबाच्या तलवारीशी धार काढून झाली का बघावं. वय असेल की एवढ्या वेळात काढून झाली तसं कशाला उगाच? बरं वहिनी साहेब, शेतभास आहे तुमची. नाही म्हणजे बाकी कोणाला कळू बी दिलं नाही तुम्ही आम्ही दोघं कोण आहोत ते. हा आता शेब्बास कसली. इतकी साल धन्यांबरोबर संसार करून तुमच्यासारख्या माणसांच्या जीवाचं मोल कळलं नाही, 10 संसार माणसांचा कुठं? ते झालं सोयरीचा.
पण मला सांगा सुभेदार कधी येणार आहेत? ते आमच्या रायबाचं लगीन काढलंय ना बघ. होय का? हर हा, म्हणून देवाला अवतान द्या नीड ठेवाया गेले. पण म्हणजे कुठं? आता पहिलं जातील जेजुरीकडं खंडो आणि आऊसाहेबांना. आता ते बी आपल्या समद्यांचं कुलदैवतच हाय म्हणायचं. हा बरोबर, अक्षय बरोबर. वहिनी साहेब, हा, थळा झाला की आम्ही निघतो. का व? आल्या सरशी 2 दिवस राहिला असता, यांची भेट घेऊन गेला असता. सुभेदार राजगडावरच गेलाय ती नव. होईल तिकडे भेट. हा हा. थळा झाला की निघतो आम्ही. आवरा. ओके तर करायलाच हवी ना राजे, पण दरवेळेप्रमाणे तुम्ही अंगेजाणी करण्याची काही एक गरज नाहीये. कोंढाणा आपण लहानपणापासून पाहत आलोय. यावेळी आम्ही जाऊ मोहिमेवर, काय? अगदी सर. तुमच्या कर्तृत्वावर आम्हाला विश्वास का नाही? पण आऊसाहेबांना शब्द आम्ही दिलाय, आम्हीच कोंढाणा घेणार. चल रे. मामा, आऊसाहेब, आता तुम्हीच समजावा राजांना. कोंढाणा ते स्वतःच घेणार हा असा हट्ट धरून कसं चालेल? मग काय करायचंय? अहो काय करायचं म्हणजे आम्हाला सांगावं काय? अहो राजांच्या एका शब्दा खातीर कंका आगी तोडी घेत्याल. ते खरे आहे, पण अहो आता आम्ही कसलं पण परंतु अवसाब राजा मी काय म्हणतो, अहो आमच्यापैकी तुमच्या मनास कोण येत नसेल तर तानाजी नावासनी धाडा. अहो तुमच्या फक्त एका शब्दापायी सौराज्यातला एक एक माणूस खस्ता व्हायला तयार आहे आणि तुम्ही तुमच्यासारखी माणसं सारखी सारखी मिळत नाहीत सर्जीराव. अहो पण गवसून द्याल का आम्हाला एखादे बाजीप्रभू देशपांडे, एखादे मुरारबाजी देशपांडे? पंत सापडतील का एखादे बाजी काका? खोट्या मिजाशी पायी आम्ही तुमच्यासारखी जमवलेली माणसं गमावू इच्छित नाही. पंत तुम्ही आम्हाला सांगा, आई भवानी न करो, पण उद्या आम्ही तान्हाजी रावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं तर कुठं शोधायला जाऊ आम्ही दुसरा तान्हाजी माणूस? अरे अरे वा भले. ओ आज आम्ही नसताना सवतारा आज आमचं नाव घेते. काय झालंय? आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय, रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? अहो तुम्हाला अवताण धडायलाच तर नायकांना आम्ही पाठवणारच होतो, पण तुम्ही औचित कसे काय आला तान्हाजीराव? राज, आपण का अवतान धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, याचा अवतान घेऊन आले तिथे. औसाब का उगा इशय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतात वय? म्हणजे तिकडे मोठ्या कामात राजांनी गनिमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या. अहो तसं नाही सुभेदार. तसं नाही तर मग कसं राज? मला वाई सांगा तरी, असं काहून मला वगळून मसलत बसल्या? अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज, सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच.
आम्ही असताना राजा सवता कोंडाणीवर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. अहो, मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला, या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुजा तानाजी नाही ना. अफजुल्ल्याच्या वक्ती एक ठीक होत. तो सवता राजांची भेट घेतली बिगर मानाया तयार नव्हता. तेव्हा राजांनी सवता त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक. अहो पण आता आम्ही असताना राजांनी जुजत कशा पाय उडी घ्यायची म्हणतो मी. ते काय नाही. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. Yeah. काय गाड्या हो? पण तान्हाजीराव रायबाचं लगीन राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. Wow. Goosebump आ गया. हरा हरा महादेव. बलिवलत राज, या तान्हा, बेल भंडार आम्ही उचलणार होतो, तुम्ही तो का म्हणून उचलला? आता मराठ्यांची रीत आहे का मराठ्यांची रीत आम्हा चांगलीच ठावकी आहे तान्हाजीराव. वय हर मोहिमेत तुमच्यासारखं सोनं कुठवर उधळायचं आम्ही? मातीमोल होत आजवर ते सोनं राज. तुमची नावसाहेबांची दिठी पडली तेव्हा त्याला झळाळी आली. मग आता तुम्हीच सांगा, वाळून नाही टाकायचं तर काय करायचं? तसं असेल तर आम्हीही येतो तुमच्या सभेत. आपण दोघं मिळून ही मोहीम. माफी करा राज, माफी करा मला. अहो म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्या, पर त्या समद्यासनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राजा हवं ना. म्हणून म्हणतोय जाऊ द्या मला राज, जाऊ द्या मला. तान्हा, अरे जाऊ द्या राज. तुम्ही तर सांगितलं होतं ना पूजेचं चौथा शब्द झालंय बघा. इतना कन्विंस किया यार. वो लेकिन पहले उधर गए थे उधर, हाँ. लेकिन वो उधर थे नहीं ना, वो समझ गए. देखा, लेकिन बोलते ना पहले कोंडाना फिर रायबाग फिर की रायबाग शादी है, की of course. लेकिन कितना सैक्रिफाइस दिया था, लेकिन वो जब वो डाला ना तो फिर तब में गूजबम्स आ गया यार वो बहुत शिवलिंग के जबरदस्त. ऊपर ना, कि वो उन्होंने वही बोला ना कि मैं लेने वाला था, तुमने क्यों लिया वो ये चीज. ना तानाजी तो बहुत मिल जाएगा, लेकिन हाँ, राजे एक ही मिलेंगे जो राजे उनको एक राह ही दिखाएंगे ना, of राह course. दिखाएंगे यार. बट वो स्टिल है ना, वो एक बहुत ये लगा जब ये उन्होंने सब बोला ना कि हम लोग है तो आपको वही क्या तो बराबर जरूरत है, लोग इतने सारे तो आप खाली गाइडेंस दो, हम करेंगे. हम कर लेंगे एब्सोल्युटली. ठीक है गाइस, हम देखेंगे और वीडियोस. तब तक के लिए वीडियो को लाइक, सब्सक्राइब, शेयर, कमेंट, क्लिक ऑन द बेल आइकन.